आताच्या परिस्थितीत जुन्या मैत्रीला जागणे ही बाब सहसा बघता येत नाही। आज इराणने चीन, रशिया आणि इराकसह एकूण 5 देशांसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीसाठी खुला केला आहे। त्यामध्ये आपल्या भारताचाही समावेश आहे। ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। अमेरिका आणि इराण यांचं युद्ध गेल्या 27 दिवसापासून सुरू होतं। दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावरती विध्वंस कारवाया सुरू आहेत। बोलणी करता करता धोक्याने हल्ला करणारा देश म्हणून अमेरिकेच्या ट्रम्पवरती इराणला जराही विश्वास राहिला नाही। त्यामुळेच अमेरिकेच्या ट्रम्पनं 5 दिवसाचा युद्धविराम लागू केला आहे। या युद्धविरामाला इराणची मान्यता नाही। एकीकडे शांततेची द्वाही फिरवायची आणि दुसरीकडे महाभयंकर शस्त्रशास्त्रांचा खेपा पाठवायचा, हा अमेरिकेचा दुटप्पीपणा पाहिल्यानंतर अमेरिकेवरती विश्वास तर कसा ठेवायचा, असा साधा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे। त्यात इराण ज्या पद्धतीनं भरडले जात आहे, त्या इराणच्या बड्या नेत्यांना जसे मारण्यात येत आहे, त्यावरून इराणचे नेते ट्रम्पवरती भरोसा कसा ठेवतील, हा साधा सवाल आहे। अशा या सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेला हा मार्ग खुला केल्याशिवाय पर्याय नव्हता। कारण कसेही करून जोपर्यंत हा मार्ग खुला होत नाही तोपर्यंत खुद्द अमेरिकेतही त्याचा विरोध वातावरण तयार होत आहे। ही सर्व परिस्थिती बघता ट्रम्पने जो पवित्रा घेतला आहे त्यावरून ट्रम्पला आता मागे येताना नाही असं दिसत आहे। आपल्यासाठी आनंदाची बाब ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि इराण यांच्यातील जुन्या संबंधाची आठवण देऊन भारताला सवलत द्यावी अशी विनंती इराणच्या नेत्यांना केली। इराणच्या नेत्यांनीही मोठ्या मनाने ती मान्य केली। हेच आपल्यासाठी दिलासादायक वृत्त आहे। आपल्या सरकारने जनतेला धीर देण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या आपल्याकडे भरपूर साठा आहे अशी ग्वाही देऊनही आपल्या जनतेला एकूण परिस्थिती पाहता चिंता वाटणं स्वाभाविक आहे। जर साठा भरपूर होता तर मग उपहारगृहांना गॅस पुरवठा बंद का करावा लागला? तिकडे पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा काय आणि कशासाठी लागल्या हेही समजेनासं झालं आहे। पण आता इराणच्या या सहकार्याच्या वृत्तामुळे निश्चितच आपल्याला चिंतेचं कारण नाही हे स्पष्ट झालं आहे। आपल्या सर्व जुन्या सवयी जवळजवळ टाकून दिल्या आहेत। जसं शहरी भाग सोडाच सध्या ग्रामीण भागातही बहुतांश घरात आता चुली पेटत नाहीत। गावागावातही स्वयंपाकासाठीचा सर्रास गॅसचा वापर केला जातो। त्यातल्या त्यात इराणने अमेरिकेला चांगलेच खडसवल्यानंतर पुढील परिस्थिती किती गंभीर होऊ शकते हे आम्हाला सांगायची गरज नाही। एकूणच इराणच्या या मोठ्या निर्णयामुळे भारताला काळजीचं कारण उरणार नाही। आपण याबद्दल इराणच्या सरकारचं आभार मानलं पाहिजे।